झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे मंगळसूत्र मला कोणी घातलं, कधी घातलं, खरंच मला काहीच माहिती नाहीये हो। ओ म्हणजे हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कोणी घातलं हे तुम्हाला माहीतच नाही। नाही, खरंच नाही माहितीये मला। गावातले सगळे जण म्हणतात माझं नशीब खूप वाईट आहे। कदाचित त्याचंच फळ म्हणून माझ्यासोबत हे सगळं घडतंय। तुम्हाला मी खरं सांगू, मला तुमच्यामधली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली? कुठली? तुमचा प्रामाणिकपणा। ज्या माणसाशी तुमचं लग्नही नाही होऊ शकलं त्या माणसाच्या मुलीची जबाबदारी तुम्ही स्वीकारली। कुठे सापडतो इतका प्रामाणिकपणा आज? कोण करतं कोणासाठी इतकं? हे सगळं कळल्यानंतर माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता। आणि आता तुम्ही हे जे काही सांगितलं ना, ह्यानंतर तो आदर दुप्पट झालाय। एखादी असती ना तर हे मंगळसूत्र काढून फेकून दिलं असतं, कारण ज्याने कोणी ते तुमच्या गळ्यात घातलंय तो भित्रा माणूस पुन्हा आयुष्यात येईल नाही येईल काय गॅरंटी? त्यासाठी स्वतःचं आयुष्य कशाला बर्बाद करून घ्यायचं? असाच विचार केला असता ना एखाद्याने। भावानं तुम्ही तो नाही केला, तुम्ही तो विचारही नाही केलात आणि उलट तुम्ही त्याला सामोरही जाताय। भावानं तुम्ही खूप प्रामाणिक आहात। हे इतकं सगळं ऐकून तुम्ही माझं कौतुक करताय? मी खरं सांगू का, मी जो करते ना तो खरं तर मूर्खपणाच आहे। पण तुम्हीच मला सांगा, हे जे काही सगळं माझ्या बरोबर घडलंय त्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय कशी काय शांत बसू? कुणाला काही सांगायचं तरी कसं आणि लपवायचं तरी कसं? पण मी तुम्हाला एक सांगते, माझ्यासोबत हे कुणी केलंय हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी कुठलंही नवीन नातं नाही बांधू शकत। तुमचं म्हणणं पटतंय मला, पण खरं सांगू भावना, तुम्ही नकार देता याचं वाईटही वाटतंय फार। मी नाही नकार देऊ शकत तुम्हाला। तुम्हालाच मला नकार द्यायला लागेल। मला भावना, मला तुमच्यासारखी चांगली मुलगी नाही गमवायची हो। मला नकार देणं ही माझ्यासाठी खरं तर परीक्षाच आहे। तुमची मुलगी शाळेत कोणत्या होते? कन्या विद्यालय। नाही, या शाळेत तर आमचं कोणीच नव्हतं। आणि कॉलेज कोणतं म्हणाला? सावित्रीबाई फुले कॉलेज आहे ना, तिथे शिक्षण झालं तिचं। नाही, या संबंधित आमचं कोणीच त्या कॉलेजला नाही। पण कुठेतरी पाहिलं हिला। कुठे? मला असं वाटतं की अगदी अलीकडेच आमची भेटही झाली। अगं बाई, आमची भावना बसने खूप प्रवास करते ना, ऑफिसलाही बसनेच जाते ती। बस स्टॉपवरच कुठेतरी पाहिलं असेल। या निखिलराव, सविस्तर बोलणं झालं ना, म्हणजे अगं जरा बघूच चाल की,
समोर बघून चाल, लक्ष कुठे आहे तुझं? काय मुलगी आहे, साधं सॉरी सुद्धा म्हणाली नाही. ऍक्च्युली आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही. वर्षाताई माफ करा, काय झालं पण? नाही म्हणजे मुलं आत्ताच एकमेकांशी बोलून आलेत आणि तुम्ही एकदम. ह्याचं कारण तुमच्या मुलीलाच विचारा. मला खरंच कळत नाहीये की तुमची मुलगी तुम्हाला फसवतीये की तुम्ही सगळे तिला सामील आहात. वर्षाताई अहो ताई, असं काय बोलताय? कशात सामील आहोत आम्ही? तुमची मुलगी खोटारडी आहे. हिचं आजवर लग्न झालं नाही याचं कारण पत्रिका नाही तर हिचं चारित्र्य आहे. हो, उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. आमच्या बहिणीचं लग्न झालं नाहीये, आम्ही खूप अपेक्षेने तुमच्या होकाराची वाट बघतोय, सगळं मान्य आहे, पण आम्ही लाचार नाही आहोत. उगाच काही ऐकून घेणार नाही. काय ग, आता तरी तोंड उचकणार आहेस की अशीच मूग गिळून गप्प बसणार आहेस? हो वर्षाताई तुम्ही. काय बोलतेस तुम्ही? तू गप्प बस रे. मघापासून मी आठवायचा प्रयत्न करते की मी या मुलीला कुठेतरी पाहिलंय. आत्ता आठवलं. ही मला त्या उत्सवात भेटली होती. काय ग, आठवलं का? अगं लक्ष कुठे आहे तुझं? जरा समोर बघून चाल की. मी तुमच्या मुलीला नकार का दिला ह्याचं कारण हवंय ना तुम्हाला? मग ऐका, कारण तुमची ही मुलगी माझ्या मुलाशीच काय जगातील कोणत्याही मुलाशी लग्न करण्याच्या लायकीची नाहीये. कारण हवंय ना? वर्षाताई अहो. कारण हिचं आधीच लग्न झालंय. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज